राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपल्या कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, मागे 2-3 दिवसापासून आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये तसंच विदर्भामध्ये तर खानदेशमध्ये सुद्धा काही ठिकाणी या पावसाने अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। तर हा पाऊस परत अजून किती दिवस राहणार आहे या संदर्भामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची चौकशी होत असल्या कारणाने हा संदेश तुमच्यापर्यंत देत आहे। तर आज 26 तारीख आहे। आज सायंकाळी जसे की यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त याची तीव्रता राहणार आहे, त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा हा पाऊस पडणार आहे। त्या अनुषंगाने आज सांगली असेल, सोलापूर असेल, बार्शी असेल, पंढरपूर असेल, त्या पुणे या भागामध्ये, नाशिक असेल, मनमाड असेल, या भागामध्ये हा पाऊस आज रात्री चांगला जोरदार पडणार आहे। तर काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। तसंच हा पाऊस समोर जसे की छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, त्यात परतूर असेल, मंठा असेल, जिंतूर असेल, वसमत आहे, हिमायतनगर आहे, नांदेडचा काही भाग आहे, या भागामध्ये सुद्धा आज संध्याकाळी पडणार आहे। विदर्भातला जो काही भाग आहे, वाशिम आहे, मेकर आहे, बुलढाणा, मलकापूर आणि खामगाव या ठिकाणाहून सुद्धा चौकशी होत असल्या कारणाने खामगावच्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांच्याकडे आज संध्याकाळी 10च्या दरम्यान हा पाऊस पडणार आहे। खामगाव असेल, पातूर असेल, अकोट असेल, अकोला असेल, या भागामध्ये हा पाऊस होईल। तसंच 27 तारखेला मात्र आपल्याकडे सर्वात जास्त जर या पावसाची तीव्रता जर बघितली तर खानदेश विभागामध्ये हा सर्वात चांगला पाऊस पडणार आहे। त्यामध्ये नंदुरबार असेल, धुळे असेल, चाळीसगाव असेल, जळगाव असेल, अमळनेर असेल, यावल असेल, या भागामध्ये हा पाऊस होईल। त्यातल्या त्यात येवला, नाशिक, मनमाड या भागामध्ये सुद्धा उद्या हा पाऊस होणार आहे। परंतु परभणी जिल्ह्यामध्ये सर्वदूर आणि सर्वक्षाम बहुतांश ठिकाणी पडलेला नाही, तर त्या अनुषंगाने 28 तारखेला मात्र परभणी जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे। यामध्ये जिंतूर असेल, सेलू असेल, पाथरी असेल, मानवत असेल, या भागामध्ये हा पाऊस होईल। पूर्णा असेल, या भागामध्ये 28 तारखेला सायंकाळच्या टायमाला हा पाऊस चांगला पडणार आहे। तर 29 तारखेला या पावसाची तीव्रता पूर्व विदर्भामध्ये हा सर्वात जास्त पडणार आहे। तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर असेल, यवतमाळ असेल, वर्धा असेल, अमरावती असेल, गडचिरोली असेल, या भागामध्ये तर अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य असा हा पाऊस 29 तारखेला पडणार आहे। 30 तारखेला परत आपल्याकडे जसं की जालन्याचा जो काही परिसर असेल, की देऊळगाव राजा आहे, देऊळगाव मई आहे, त्यानंतर आपल्याकडं छत्रपती संभाजीनगरचा काही जो परिसर आहे, परभणी आहे, नांदेड आहे, लातूरचा परिसर आहे, या भागामध्ये पाहिजे तसा पाऊस झालेला नाही आणि शेतकऱ्यांना आता आपली जमीन आता ओलून आपल्याला समोरचं रब्बीचं पीक पेरावे की काय अशी चिंता असल्या कारणानं 30 तारखेला मात्र जालना, छत्रपती संभाजीनगर असेल, धुळे असेल, कन्नड असेल, या भागामध्ये हा पाऊस होईल। तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 30 तारखेला हा पाऊस सर्वदूर तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे। तसंच हा परभणी जिल्ह्यामध्ये असेल, हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला पडणार आहे। तसंच पलीकडचा जो काही नांदेडचा जो काही परिसर असेल, त्याच्यामध्ये देगलूरचा जो काही भाग आहे, देगलूर आहे, पेठ उमरी आहे, किनवट आहे, या भागामध्ये सुद्धा 30 आणि 31 तारखेला हा पाऊस होणार आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये हा पाऊस 30 तारखेला चांगला होईल। त्यातल्या त्यात हा पाऊस जो आहे तो उद्याच्या 31 तारखेपर्यंत काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, काही भागामध्ये जिथे बी जमिनीची ओल हडकत आहे त्या ठिकाणी पेरणी जमिनीची पूर्ण ओल हडकण्यापूर्वी करायला काही हरकत नाही, कारण इथून पुढचा जो पाऊस आहे तो काही मुसळधार आपल्या मराठवाड्यामध्ये कुठेही पडणार नाही। पडला तर तो साधारण असा हा पाऊस राहणार आहे। तेव्हा हा संदेश तुम्हाला तात्काळ यासाठी दिलेला आहे की ह्या पावसाची जी काही श्रृंखला आहे थोडीशी अवकाळी पावसाची लांबलेली आहे आणि हा पाऊस सर्वदूर नसून जिथे जिथे पडण्याची शक्यता आहे ते गावं मी तुम्हाला या संदेशद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतो। तोपर्यंत मी माझी रजा घेतो व पुढील संदेश तुमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील। ज्यांनी हा संदेश बघितला असेल, आवडला असेल तर प्लीज त्यांनी लाईक करा किंवा सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या।